नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपला विषय आहे स्कॉलरशिप. स्कॉलरशिप विषयी विद्यार्थी किंवा पालक यांमध्ये बरेच सारे प्रश्न हे सतावत असतात. स्कॉलरशिपसाठी कुठे अप्लाय करायचं, कोण स्कॉलरशिपसाठी ॲप्लिकेबल आहे, त्यासाठी तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स लागतात, ह्या सर्वांची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. बऱ्याच जणांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे ठाऊक नसतं की मी ॲप्लिकेशन करू शकतो की नाही. तर तुम्ही जर एकंदरीत बघितलं तर सर्व विद्यार्थी हे स्कॉलरशिपसाठी ॲप्लिकेशन करू शकतात. मग तुम्ही SC ST किंवा OBC किंवा जनरल कॅटेगरीमध्ये देखील असाल तरी देखील तुम्ही सहजरित्या स्कॉलरशिपसाठी ॲप्लिकेशन करू शकता. मग तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या वरती देखील असेल तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. फक्त तुम्हाला शोधता आलं पाहिजे की तुमच्यासाठी कुठली स्कॉलरशिप आहे. मग तुम्ही माध्यमिक शिक्षण असेल किंवा उच्च शिक्षण असेल, ह्या सर्वांसाठी तुम्ही स्कॉलरशिप ही घेऊ शकता. त्यासाठी गव्हर्नमेंटची एक साईट आहे ज्यामध्ये तुम्ही राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या ह्या सर्व स्कॉलरशिप घेऊ शकता आणि त्यासाठी ॲप्लिकेशन करू शकता. मग चला बघूयात ह्या स्कॉलरशिपसाठी तुम्ही पात्र आहात का, आणि जर पात्र असाल तर तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ह्या सर्व बाबी आपण ह्या व्हिडिओ मार्फत बघून घेणार आहोत. तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या PC मध्ये जो काही तुमचा वेब ब्राउझर असेल किंवा आपल्या मोबाईलमध्ये एक गुगल सर्च असतो, ह्या गुगल सर्चवरती तुम्हाला जायचं आहे. सर्च बारमध्ये आज आपल्याला टाईप करायचं आहे महा DBT स्कॉलरशिप. यावरती क्लिक केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एक वेबसाईट दिसते. ह्या वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे, तिथनं देखील तुम्ही ती ओपन करू शकता. मी ह्या लिंकवरती क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन झालेला तुम्हाला दिसून येईल. बऱ्याच जणांना ह्या MahaDBT विषयी माहिती असेल, परंतु कुठल्या स्कीम कशा निवडायच्या, त्या कशा शोधायच्या, त्यासाठी तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत, हे आपल्याला बघणं खूप आवश्यक आहे. ह्यामध्ये खूप साऱ्या स्कीम आहेत, त्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप सारे प्रश्न पडतात. मग त्याच गोष्टी आपण सोप्या पद्धतीने बघून घेणार आहोत. ह्यामध्ये आपल्याला टॉपला 2 स्कीम दिसतात, एक पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आणि एक प्री मॅट्रिक स्कॉलरशिप. प्री मॅट्रिक स्कॉलरशिप ह्या 10वीच्या आतील जे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांसाठी ॲप्लिकेबल असतात आणि ह्या स्कीमसाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी स्कूल लॉग इन असणं खूप आवश्यक आहे. तर ह्या स्कीम बहुधा स्कूलमधनं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात. ह्याविषयी आपण सेपरेट व्हिडिओ बनवूयात, पण आपला जो आजचा टॉपिक आहे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. मग पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपमध्ये कुठल्या स्कॉलरशिपच्या योजना आहेत ह्या बघायच्या असतील तर ह्या 10वीच्या वरील म्हणजेच 11वी पुढील जे काही तुमचं शिक्षण असेल, मग तुमचं ग्रॅज्युएशन असो किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असो किंवा तुम्ही अजून कुठल्या हायर एज्युकेशनसाठी ॲडमिशन घेतलेलं असेल आणि त्यासाठी जर तुम्ही स्कॉलरशिप बघत असाल तर तुम्हाला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप याचा वापर करावा लागेल. मी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खूप सारे स्कीम दिसत आहेत आणि त्या कॅटेगरीजमध्ये वेगवेगळ्या स्कीम आपण इकडे बघतोय. तर हे थोडं आपल्याला कन्फ्यूज करून टाकेल. मग हे कसं शोधणार, तर त्यासाठी एक सोपी पद्धत आहे की तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचे असाल, तुमचं उत्पन्न कुठलंही असू दे, त्या कॅटेगरी वाईज तुम्ही सहजरित्या स्कॉलरशिप शोधू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला इथे राईट साईडला काही ऑप्शन्स दिसतात. ह्यामध्ये फाइंड एलिजिबल स्कीम म्हणून एक ऑप्शन्स आहे, ह्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पुन्हा नवीन पेज ओपन होईल. आता इथे तुम्हाला रिलीजन, मग तुमचं रिलीजन बघा. जर तुम्ही भारतीय नागरिक असाल तर कुठल्याही रिलीजनमध्ये असू द्यात तुम्ही स्कॉलरशिप घेऊ शकता. सपोज मी हिंदू सिलेक्ट करतोय, त्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायला येतात कॅटेगरीज. मग कॅटेगरी सर्वांनाच माहिती आहेत, SC ST OBC VJNT किंवा जनरल कॅटेगरी देखील असेल, यांना देखील स्कॉलरशिप आहेत. मग त्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर आपण शक्यतो जे जनरल कास्टचे असतात त्यांना बहुधा प्रश्न असतात, आम्हाला स्कॉलरशिपच नाही आहे, आम्ही कसं काय अप्लाय करणार, आम्ही ॲप्लिकेबल आहेत की नाहीत हे आम्हाला ठाऊकच नाही आहे. हे बघण्यासाठी आपण जनरल कॅटेगरी सर्वात पहिल्यांदा सिलेक्ट करत आणि ह्यामध्ये तुम्हाला ॲन्युअल इन्कम्स आहेत. मग ह्यापैकी तुम्हाला कुठला ॲन्युअल इन्कम आहे. मग समजा माझं 3 लाखापर्यंत उत्पन्न आहे, उत्पन्नाचा दाखला माझ्याकडे आहे, तर मी स्कीम शोधू शकतो का, तर हो. त्यासाठी तुम्हाला पुन्हा डिपार्टमेंट सिलेक्ट करू नका, हे ते तुम्ही कन्फ्यूज व्हाल. मला डिपार्टमेंट सिलेक्ट नाही करायचं, मला फक्त ह्या 3 गोष्टींवरतीच माझ्यासाठी इलिजिबल जी स्कीम आहे ती मला शोधता आली पाहिजे. पुन्हा डिझॅबिलिटी म्हणजेच तुम्ही अपंगत्व आहात की नाहीत, जर असाल तर येस करा, नसाल तर नो करा आणि पुन्हा इथे कॅप्चा टाकून घ्या आणि सर्चवरती क्लिक करा. हे जबरदस्त.
इथे दिसतात। मग ह्या वेगवेगळ्या स्कीम ह्या जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत, दिसतात तुम्हाला। हे बघू शकता तुम्ही। आणि तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर कुठे जायचं तेही मी तुम्हाला सांगतोय। परत आपण हिंदू कॅटेगरी ते चेंज करूयात, ST कॅटेगरी सिलेक्ट करतोय आणि माझं उत्पन्न समजा मी अप टू 2 लाख करतोय। डिपार्टमेंट मी पुन्हा सिलेक्ट करत नाहीये, डिसेबिलिटी असेल तर येस और नो ते करा आणि मी इथे कॅप्चा टाकून घेतोय आणि सर्च वरती क्लिक करतोय। पुन्हा एकदा आपल्याला ST कॅटेगरीच्या रिलेटेड वेगवेगळ्या स्कीम इथे बघायला भेटतात। मग यामध्ये पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कीम आहे। मग याच्या रिलेटेड मला माहिती अधिक हवी आहे, मग मी त्याच्यासाठी ॲप्लिकेबल आहे का, मला कुठकुठले डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत। मग ही माहिती शोधण्यासाठी आपल्याला प्रोसिजरच्या खाली एक ऑप्शन्स दिसतो, व्ह्यू वरती क्लिक करा। ह्या प्रत्येक स्कीमची माहिती अशा पद्धतीनेच दिलेली आहे। मग ह्या स्कीमविषयी अधिक माहिती तुम्ही इथे बघू शकता। मग याचे बेनिफिट्स काय आहेत हे बेनिफिट्स तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यांनी, म्हणजे तुम्ही खात्री करू शकता। त्यानंतर तुम्ही इलिजिबिलिटी तुमची आहे का, ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ते तुम्हाला दिलेला आहे, तो क्रायटेरिया तुम्ही इथे चेक करू शकताच। त्यानंतर रिन्युअल पॉलिसीज काय आहेत आणि डॉक्युमेंट रिक्वायर्ड काय आहेत, म्हणजे तुम्हाला ह्या स्कॉलरशिपसाठी ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला किती डॉक्युमेंट द्यावे लागतील। तर ह्या स्कीमसाठी फक्त 4च डॉक्युमेंट द्यायचे आहेत आणि जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर लॉग इन टू अप्लाय वरती क्लिक करून तुम्ही नक्कीच ह्या स्कीमला अप्लाय करू शकता। हे झालंच, पण ह्या स्कीमच्या रिलेटेड GR असतो, गव्हर्नमेंट रिझोल्युशन। मग हे GR देखील आपल्याला बघता आलं पाहिजे। मग त्यामध्ये कुठल्या कंडिशन्स आहेत, कुठकुठल्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत, ह्या जर चेक करायच्या असतील तेही शक्य आहे या वेबसाईटद्वारे। मग ते कसं चेक करणार तुम्ही, तर इकडे बघा रिलेटेड डॉक्युमेंट, मग गव्हर्नमेंट रिझोल्युशन यावरती मी क्लिक करतोय। क्लिक केल्यानंतर जबरदस्त अशा पद्धतीने हा GR देखील तुम्ही इथे बघू शकता। हा पूर्ण GR मराठीमध्ये दिलेला आहे, हा तुम्ही वाचून घ्या, म्हणजेच तुम्हाला तुमच्या स्कॉलरशिपच्या स्कीम रिलेटेड अधिक खात्री करता येऊ शकते आणि नक्कीच तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। पुन्हा जर तुम्हाला वेगळ्या कॅटेगरी वाईज सर्च करायची असेल तर मी OBC सिलेक्ट करणार, माझं उत्पन्न समजा 8 लाखापर्यंत आहे। पुन्हा मी इथे कॅप्चा टाकून घेतोय आणि सर्च वरती क्लिक करतोय। मग इथे OBC रिलेटेड आलेले मग तुम्हाला 8 लाखापर्यंत जर उत्पन्न असेल तर तुम्हाला ट्युशन फी आणि एक्झामिनेशन फीस आहेत। मग प्रोसिजर काय आहे, पुन्हा प्रोसिजर वरती क्लिक करतोय, डिपार्टमेंट बघा, ओव्हरव्ह्यू बघा, बेनिफिट्स बघा, त्याच्या एलिजिबिलिटी चेक करा। त्यानंतर तुम्ही रिन्युअल पॉलिसी चेक करू शकता आणि डॉक्युमेंट या स्कॉलरशिपसाठी किती डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंट इथे बघू शकता। पुन्हा लॉग इन टू अप्लाय वरती क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता आणि जर मला GR बघायचं असेल तर मी पुन्हा गव्हर्नमेंट रिझोल्युशन वरती क्लिक करणार। हे जबरदस्त अशा पद्धतीने पुन्हा GR ओपन झालेला आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता। बघितलं, ह्या साईट वरती तुम्ही सहजरित्या कुठल्याही स्कॉलरशिप विषयी माहिती बघू शकता आणि येवन त्याच्या असणारे GR म्हणजे शासन निर्णय हे देखील तुम्ही पाहू शकता। पण नक्कीच आपल्या या व्हिडिओ मार्फत जर तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या YouTube चॅनलला आणि खाली जी घंटा दिसते बेल प्रेस करा। धन्यवाद।